आज मी तुमच्यासाठी नवीन विशेष म्हणजे काजू आणि शेव मिक्स भाजी करून दाखवणार आहे. चल करण्यासाठी घेऊया. तर लसूण घेतलेला आहे आणि 2 ते 3 कांदे कट करून घेतले. तर लसूण आणि सुंठ पावडर, कांदा मसाल्यामध्ये मिरी पूड आणि धने पावडर मिक्स करून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर शेव घेतलेले आहेत आणि थोडे काजू घेतलेले आहेत. तर अर्धे काजूमध्ये मी थोडे पाणी टाकून घेतलेले आहेत आणि हे काजू मी छानपैकी मस्त सोनेरी कलर येईस्तोवर तळून घेणार आहेत. तर तेलसुद्धा मी टाकून घेतलेले आहेत आणि कढई छान तापलेली आहेत. तर यामध्ये मी हे काजू तळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असे खरपूस सोनेरी कलर येईस्तोवर भाजून झालेले आहेत आणि त्याच कढईमध्ये मी मसालासुद्धा छान असा तयार करून घेणार आहेत. यावरती मी थोडं झाकून घेतलेलं आहेत आणि अधूनमधून या मसाल्याला मी ढवळून घेणार आहेत आणि मी थोडे काजू मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहेत आणि अधूनमधून मी मसाल्याला ढवळून घेणार आहे. त्याचबरोबर यामध्ये मी हळद टाकून घेणार आहेत आणि लाल तिखट 2 चमचे अशा पद्धतीने टाकून घेतलेले आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यालासुद्धा अधूनमधून ढवळायचं. बघा किती मस्त आणि छान असं कढईचासुद्धा छान मसाला सुटलेला आहे. तर यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी याला पूर्ण असं एकजीव करून घेणार आहेत आणि परत यावरती थोडं झाकण ठेवून घेणार आहे. तर बघा किती मस्त अशी ही मसाला तयार झालेला आहे आणि यामध्ये अजून मी थोडं पाणी मिक्स करून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त पाणी करू शकता. तर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहेत आणि कोथिंबीर असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. तर मी यामध्ये आधी काजू टाकून घेणार आहेत आणि याला छान असं ढवळून घेणार आहेत. बघा मस्त असं भाजी तयार झालेली आहे आणि नंतर भाजीला उकळी फुटल्यानंतर यामध्ये मी शेव टाकून घेणार आहे. तर अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही शेव काजूची भाजी तयार होत आहे. तर मी जे काजू मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये मी टाकून घेणार आहे. तर अशा पद्धतीने काजू मिक्सरला बारीक केल्यानंतर पेस्ट तर भाजी छान अशी चवलासुद्धा छान लागते आणि घट्टसुद्धा येते. तर एका बाउलमध्ये मी तुम्हाला काढून दाखवत आहे. बघा किती मस्त आणि छान अशी लज्जतदार तोंडाला पाणी सुटेल अशी ही शेव काजूची भाजी तयार झालेली आहे.